ऑनलाईन ब्ल्यू कंपनीच्या नावाखाली 18.26 लाखांची फसवणूक. सहकारी कोर्ट कर्मचाऱ्यासह 6 जण बळी. ऑनलाईन गुंतवणुकीतून मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवत ऑनलाईन ब्ल्यू कंपनीचे एजंट असल्याचे भासवणाऱ्या आरोपींनी सहकारी कोर्ट कर्मचाऱ्यासह 6 जणांची तब्बल 18,26,000 रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर शहरात उघडकीस आला. या फसवणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गट, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अलका बोर्डे त्यांच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. फिर्यादी असलम इब्राहिम सय्यद याच्यासह इतरांनी POS, IMPS आणि QR कोडद्वारे रक्कम गुंतवल्यानंतर आरोपींनी अचानक संपर्क तोडला. कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. लवकर कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरात ऑनलाईन गुंतवणुकीच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त होत आहे. प्रतिनिधी आयनुल शेख, ATV न्यूज, अहिल्यानगर. आज मी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये आलेली आहे आणि 3-4 दिवसापासून सलग मी येत आहे इथं. आसिफ अल्ताफ शेख आणि त्याची इतर काही लोक या इस्माने गेल्या 4-10 म्हणजे आज 1.5 वर्ष झालेले 7 ते 8 जणांचे पैसे घेतलेले. त्यामध्ये माझा भाऊ पण आहे आणि माझा भाऊ इतका हॅरेसमेंट झालेला आहे या प्रकरणामुळं, फार त्याला डिस्टर्ब झालेला आहे तो. त्याच्यानंतर तो माझ्याकडे आला. तो 2-4 दिवस अगोदर आला. मी साहेबांनाही भेटले, देशमुख साहेबांना भेटले. देशमुख साहेब साहेबांनी मला सांगितलं की मॅडम आपण त्याच्यावर रीतसर कारवाई करू, असं करू. पण कारवाई करून काय होणार आहे का त्याचं? तो माणूस समोर राहतोय तरी आज पोलीस स्टेशन काही करू शकत नाही. तो म्हणतो माझे सगळे पोलीस स्टेशन मॅनेज आहे. हा असा कोणता माणूस आहे हा याने पोलीस स्टेशन मॅनेज केलेलं आहे? आणि याला आज 1.5 वर्षापासून 1.5 ते 2 वर्ष झालं या माणसाला कसं काय मागं लपवत आहेत? या माणसावर लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला किंवा या लोकांचे त्यांनी रीतसर पैसे दिले पाहिजे. आणि हे सगळे क्लास 1 ऑफिसर आहेत. या लोकांची फसवेगिरी केलेली आहे त्यांनी. अन्यथा मी उपोषणाला बसणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.